बातमी आहे पिंपरी चिंचवडकरांनी लाडक्या गणपती बाप्पाला दिलेल्या शेवटच्या निरोपाची। गुरुवार दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला शेवटचा निरोप दिला। त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात देखील मोठ्या उत्साहात तसेच वाजत गाजत पिंपरी चिंचवडकरांनी आपल्या घरच्या तसेच मंडळांच्या गणपती बाप्पाला अखेरचा निरोप दिलाय। पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 28 विसर्जन घाटावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नागरिकांच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा केलेली पाहायला मिळाली। हजारोंच्या संख्येने पिंपरी चिंचवडकरांनी पालिका प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत थेट नदीमध्ये मूर्तीचे विसर्जन न करता उभारण्यात आलेल्या हौदांमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन केले। त्याचबरोबर विविध सामाजिक संस्थांनी देखील या पालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मूर्तीदानाचे उपक्रम राबवले आहेत। कशा प्रकारे पिंपरी चिंचवडकरांनी गणपती बाप्पाचे विसर्जन केले याचा आढावा चिंचवडच्या गणेश विसर्जन घाटावर घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी। पाहुयात। आता आपण आहोत चिंचवड येथील जे आदित्य बिर्लाचं जे गणेश विसर्जनाचं घाट आहे, आपण त्या ठिकाणी उपस्थित आहोत आणि माझ्या मागे आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकर या ठिकाणी जमलेले आहेत आपल्या गणरायाला शेवटचा निरोप देण्यासाठी। या ठिकाणी जे आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवडकर या ठिकाणी जमलेले आहेत। इको फ्रेंडली पद्धतीने जे आहे ते गणेश विसर्जन या ठिकाणी पार पडत आहे। पालिकेने देखील आवाहन केलं आहे की नदीत गणरायाचं विसर्जन न करता थेट हौदामध्ये तुम्ही विसर्जन करा, जेणेकरून नदीमध्ये पाण्याचं प्रदूषण होणार नाही। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर विविध प्रकारच्या संस्था आहेत जे या ठिकाणी मूर्तीदानचा उपक्रम राबवत आहे आणि जेणेकरून समाजामध्ये कुठेतरी एक चांगला संदेश जो आहे तो नागरिकांपर्यंत पोहोचेल। कशा प्रकारे पर्यावरणचं जो सुरक्षा आहे ती आपल्या माध्यमातून होऊ शकते। ठिकठिकाणी पालिकेचे अधिकारी या ठिकाणी तैनात आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर विविध प्रकारचे NGOचे जे व्हॉलंटियर्स आहे ते देखील या ठिकाणी उपस्थित आहे। ही दृश्य तुम्ही आपल्याच्या माध्यमातून पाहू शकता। आपण वेळोवेळी या ठिकाणाहून जे भाविक आहे त्यांच्याकडून पण जाणून घेणार आहोत आणि या ठिकाणचा आढावा घेणार आहोत। मी संस्कार प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मोहन गायकवाड। या ठिकाणी केवळ नदीच्या पाण्याचं प्रदूषण रोखण्यासाठी एक छोटासा प्रयत्न आहे की गणपती दान आणि निर्माल्य दान हा उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत। कशा पद्धतीने ही सर्व जे प्रोसेस आहे ती पार पडते आपण पाहतोय। हजारोच्या संख्येने जे गणेश भक्त आहेत त्यांनी आपल्याकडे ही मूर्ती दान केली, काय सांगा? सर 1996 साली हा छोटासा प्रयत्न चालू केलेला आहे आणि त्याचा आज आपल्याला पाहतोय आपण की लोकांचा विश्वास, आम्ही जे गणपती घेतो आणि ते विधीपूर्वक पुन्हा विसर्जन करतो याच्यावर जो बसलेला विश्वास आहे त्या विश्वासाला पात्र ही संस्कार प्रतिष्ठान ठरलेली आहे आणि हा भाविकांचा हा प्रतिसाद त्यामुळे आम्हाला मिळत आहे। आम्ही जमा झालेल्या मूर्त्या ज्या आहेत त्या भाविकांनी 3 वेळा आमच्या हौदामधनं काढून द्यायच्या, त्यांचं विसर्जन झालं। ह्या मूर्त्या म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे एक प्रकारचा दगड आहे आणि त्याच्यावर जे कलर्स आहेत ते केमिकल कलर्स आहेत। याच्यामुळे ह्या जर मूर्त्या पाण्यात गेल्या तर ते केमिकल कलर्समुळे पाणी प्रदूषित होतं आणि प्लास्टर ऑफ पॅरिस हा दगड असल्यामुळे त्याला वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण होतो आणि ज्यावेळेस पाणी वाहतं, आज पाहतोय आपण तर नदीला पाणी आहे पण उद्या ते पाणी नसणार आहे, त्यावेळेला ह्या मूर्त्यांमुळे पाणी अडकतं आणि तिथे दुर्गंधी तयार होते। जे काही मूर्त्या जातात किंवा हारफुलं जातात त्याच्यामुळे ते कुजतं आणि त्याच्यावर मच्छर तयार होतात। हे होऊ नये म्हणून आपण ह्या मूर्त्या दान घेतो। दान घेतल्यानंतर मूर्त्या आपण ट्रकमध्ये भरतो। तुम्ही पाहत आहात या ठिकाणी चैन चालू आहे। ह्या चैनने आमचे विद्यार्थी असेल, शाळा कॉलेज महाविद्यालय असेल, प्रतिष्ठान असेल, जे कोणी येतं मदतीला येत आहेत सेवा द्यायला त्यांच्या वतीने आपण हे ट्रकमध्ये भरतो। ही ट्रक आता इथून मागे आपण विनोदी वस्तीवरील तळ्यामध्ये विसर्जन करत होतो, ते तळं पूर्ण 175 फूट खोल तळं गेल्या 10 वर्षाचे गणपती तिथं विसर्जन केल्यामुळे ते भरलं। मग आता आपण दिघी येथील जे दत्ताचा डोंगर आहे त्या डोंगराच्या पायथ्याला दगडाच्या मोठमोठ्या गव्हर्नमेंटच्या खाणी आहेत, त्या खाणीमध्ये पावसाचं स्वच्छ पाणी भरलेलं आहे आणि तिथे पिंपरी चिंचवड महानगरपालिका यामध्ये पूर्णपणे उतरलेली आहे। पूर्ण त्यांचं सहकार्य आहे, जवळजवळ 99% त्यांचं सहकार्य यावर्षी आहे आणि त्यांच्यामुळं हा उपक्रम आपला सक्सेसफुल होतो आहे। तिथे आपले ट्रक जातात, त्या ट्रकची विधीपूर्वक आरती होते आणि आरती झाल्यानंतर तिथे आपण बेल्ट लावलेत, कन्व्हेअर बेल्ट, त्या कन्व्हेअर बेल्टवरनं 1 बाय 1 मूर्ती पाण्यात जातात आणि विसर्जित होतात। अतिशय चांगला उपक्रम जो आहे तुम्ही राबवला आहे, पालिकेचा देखील तुम्हाला पाठिंबा आहे। पण जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडतं, तर तुमचे स्वयंसेवक या ठिकाणी कशा प्रकारे तैनात, कशा पद्धतीने हे जे गणेश मूर्ती ते दिघीपर्यंत पोहोचले? सर हा उपक्रम
चालू करताना सकाळी 7 वाजता आम्ही मूर्तीदानाला उतरतो आणि रात्री गणपती विसर्जन संपल्यानंतर 2 तास या ठिकाणी थांबतो. तर मनुष्यबळ एक माणूस 8 तास काम करू शकतो. तर आम्ही आमच्या जे 100 लोक आहेत त्या 100 लोकांमध्ये आम्ही 4-4 तासाची ड्युटी लावली आहे. म्हणजे 20 लोक पहिले 4 तास, सकाळी 8 ते 12, 12 ते 4, 4 ते रात्री 8 आणि 8 ते संपेपर्यंत अशी आम्ही शिफ्ट ड्युटी लावली आहे. आणि याच्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं कॉलेज असेल, नंतर प्रतिभा कॉलेजचे NSSचे विद्यार्थी आहेत, डॉक्टर DY पाटील फार्मसी महाविद्यालय पिंपरीचे NSSचे विद्यार्थी आहेत आणि आधीमध्ये आपले जवळचे जे स्काउट गाईडचे विद्यार्थी आहेत हे सुद्धा येऊन इथे श्रमदान करतात. त्यामुळे इथं मॅनपॉवरची कमतरता नाही आहे, व्यवस्थित सगळं चाललं आहे. हा ओघ 2019पर्यंत असाच होता. करोनाच्या कालावधीमध्ये हा ओघ कमी झाला होता आणि करोनाच्या कालावधीत आता गणपती यावर्षी निर्बंधमुक्त केल्यामुळं लोकांनी जल्लोषाने उत्साहाने गणपती बसवलेत आणि तेवढ्याच उत्साहाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे की पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव खऱ्या अर्थाने साजरा होतो आहे, की 100% गणपती आपल्याला दान मिळत आहेत. नमस्कार, माझं नाव रितेश शिवाजी सावंत. आम्ही श्री मोरया हेल्थ इन्स्टिट्यूट चिंचवडतर्फे इथं आलो आहोत. आम्ही सगळ्यात आधी आहे ना गणपतीच्या गळ्यातले निर्माल्य काढतो. निर्माल्य काढून झाल्यावर गणपती इथं गोळा करतो. ते गणपती त्या टेम्पोच्या तर्फे आम्ही एक लाईन लावतो. तिथून मग एक एक गणपती त्या टेम्पोमध्ये हे करतो, नाही का, पोचवायचं काम चालू असतो. आलं एवढा. आणि ही संस्था आमची गेल्या 16 वर्षापासून दरवर्षी इथं कार्यरत करते. साधारण तुम्ही कॉलेजचे किती विद्यार्थी या ठिकाणी आलात आणि किती वर्षांपासून हे सगळं कार्यक्रम जो आहे या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो? आम्ही एक 100 विद्यार्थी होतो. काही विद्यार्थिनी एक होत्या. विद्यार्थिनी होते हे सर आहे आमचे, अनिल सर सिनियर आहे आमचे. आणि आम्ही जे कार्य करतो ते गेल्या 16 वर्षापासून दरवर्षी आम्ही इथं कार्य चालू असतं आमचं. माझं नाव श्वेता शंकर वर्मा आहे. आम्ही सगळे प्रतिभा कॉलेजवरून आलो आहे. आम्ही सगळे राष्ट्रीय सेवा योजनाचे व्हॉलेंटियर्स आहोत, जो की इथं स्वयंसेवक म्हणून काम करायला आलो आहोत. सगळ्यात प्रथम आमची ॲक्टिव्हिटी होती एक पोलीस मित्रकडून. त्यामध्ये आपल्याला आमची जे नदी आहे त्याला आम्हाला क्लीन ठेवायचं होतं. आणि जेव्हा मी इथं आलो तर आम्ही सगळेच प्रकारचे कामं केले. आम्ही साफसफाई केली, आम्ही जे निर्माल्य होते ते जमा केले आणि मूर्तांना त्यांना जे संस्कार फाउंडेशन इथं काम करते त्यांना बी आम्ही आमचं सहकार्य केलं. खूप बरं वाटलं. सगळं कॉर्पोरेशननी चांगली सुविधा केलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये सगळं उत्तम वातावरण चांगलं चाललेलं आहे. त्यामुळे बाप्पा जाताना थोडं दुःख होतं आहे, तेवढा आनंद बी होतो आहे की पुढच्या वर्षी लवकर बाप्पांनी यावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. नागरिकांनी खूप प्रतिसाद दिलेला आहे. मी गेले आता दीड तास झालं इथं आहे. तो पाहतोय ना, तो स्वतःहून नागरिक आपलं विसर्जन करतात, मूर्ती अर्पण टेम्पोपर्यंत घेऊन जातात. तर असं पहिलं कधी घडलं नाही, पण आता थोडं लोकांना सवय पडत चाललेली आहे. तसं बघितलं तर दरवर्षी आम्ही गणपती बाप्पा बसवतो. यावर्षी जर वेगळं काय सांगायचं म्हटलं तर यस, गणपती बाप्पाचं आगमन आणि गणपती बाप्पा जे आज चालले आहेत तर त्यांनी एक सुखद वार्ता आपल्याला दिलेली आहे. पाऊस सर्वत्र थोडा व्यवस्थित झालेला आहे, थोडंसं समाधानकारक पाऊस पडला आहे आणि थोडंसं आनंदवर्धक आणि स्फूर्तीदायक वातावरण आहे. आपण जर बघितलं एन्व्हायरमेंटसाठी तर एक चांगली गोष्ट आहे. कारण जर निर्माल्य किंवा जे आपण गणपतीची मूर्ती किंवा त्यांची जी विटंबना म्हणतो या सर्व गोष्टीपासून आणि व्यवस्थित गणपती बाप्पाचं विसर्जन होण्यासाठी ही जे गव्हर्नमेंटनं भूमिका घेतली आहे हे निश्चितच स्तुतीपूर्वक आहे आणि सर्व लोक त्याला प्रोत्साहन पण देत आहेत. त्यामुळे ही नेहमी चांगली गोष्ट आहे. माझं नाव हिरामन राठोड आहे. मी लायन्स क्लब ऑफ पुणे भोसरीचा अध्यक्ष आहे. आमच्या क्लबतर्फे आम्ही इथे आमचे सर्व मेंबर आलेले आहेत आणि आम्ही काय करतो आहे की या निर्माल्य दानासाठी लोकांना प्रोत्साहित करतो. निर्माल्य दान करा, कुठल्याही प्रकारचं निर्माल्य नदीत टाकू नका, प्रदूषण करू नका आणि गणपतीचं विसर्जन पण हौदामध्येच करा असं आम्ही लोकांना आवाहन करतोय, विनंती करतोय. 30 ते 35 लोक आलेले आहेत. आमचे सभासद वेगवेगळ्या ठिकाणी उभे आहेत आणि लोकांना सहाय्य करतोय. जे काही भाविक येत आहेत त्यांना आम्ही सांगतोय की निर्माल्य दान करा आणि गणपती पण दान करा, विसर्जन करू नका, नदीमध्ये प्रदूषण करू नका. आम्ही एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन आणि नदीतल्या प्रदूषणापासून वाचवण्याचा कार्यक्रम करतोय सर.